नाही, इथे मी आमदार आहे. त्यामुळे सहज मी मागणी केली की बाबा महापौर आमचा झाला पाहिजे. त्यांनी माननीय बबनराव लोणीकर साहेबांनी सांगितलं की पहिली संधी तुम्ही आम्हाला द्या. म्हणजे अशा चर्चा झाल्या आमच्या सांगोपांग खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली आणि चर्चेतून प्रश्न निघतात. हा काय भारत पाकिस्तान प्रश्न थोडीच आहे. ती जी चर्चा झाली आता अंतिम काय ठरलेलं आहे आणि तुमचा मोठा भाऊ कोण आहे? नाही, काल पहिल्यांदा नेत्यांची बैठक झालेली आहे. या अगोदर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बसून चर्चा त्यांनी केलेली आहे. काल मी माननीय रावसाहेब पाटील दानवे, बबनरावजी लोणीकर, अरविंद अण्णा चव्हाण, आम्ही युतीचे प्रमुख नेते म्हणून काल बसलो आणि युती करावी अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही संमत केला आणि मग आता संख्याबळावरती आम्ही आज या ठिकाणी जाणार आहोत. खरं तर भारतीय जनता पक्षाने काही प्रस्ताव माझ्याकडे दिला. मीही त्यांच्याकडे जिल्हा प्रमुखाच्या माध्यमातून प्रस्ताव दिलेला आहे. मला असं वाटतं की आज संध्याकाळी 4ला बैठक आहे. 4च्या बैठकीमध्ये संपूर्णतः युती होईल अशी घोषणा आम्ही करू शकतो. फार काही ओढाताण झाली नाही तर युती 100% होईल असं मला आता तरी चित्र या ठिकाणी दिसतं. शिवसेनेच्या किती जागा मागणी शिवसेनेची? नाही, आता मागणी केल्या म्हणजे सर्व मिळतच असतात. तिन्ही मागणी केल्या म्हणजे त्यांना पूर्ण देणार आहे की आम्ही मागणी केल्या म्हणजे आम्ही त्यांना पासच मागतो देणार आहेत का आम्हाला? याला युती म्हणतात का? युती धर्म सर्वच पाळतील अशी अपेक्षा आहे. फॉर्म्युला कसा ठरू शकतो आणि महापौर उमेदवाराचं काय? नाही, इथे मी आमदार आहे. त्यामुळे सहज मी मागणी केली की बाबा महापौर आमचा झाला पाहिजे. त्यांनी माननीय बबनराव लोणीकर साहेबांनी सांगितलं की पहिली संधी तुम्ही आम्हाला द्या. म्हणजे अशा चर्चा झाल्या आमच्या सांगोपांग खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली आणि चर्चेतून प्रश्न निघतात. हा काय भारत पाकिस्तान प्रश्न थोडीच आहे. कधी 42 वर्षाचं होईल का महापौर पदाची? नाही, आता ते आज संध्याकाळच्या बैठकीतच माननीय रावसाहेब पाटील दानवे, बबनराव लोणीकर, अरविंदराव चव्हाण आम्ही बसून एकत्र बसून बबनरावजी चव्हाण आम्ही एकत्र बसून ठरवू. ज्या पक्षाची जास्त नगरसेवक येतील त्यांचा महापौर असे काही भाजपच्या जे काय एकदा युती झाली म्हणल्यानंतर मग त्यामध्ये काही फार काही आडेवडे नसतात. सर्व फ्लेक्झिबल आहेत, काय अडचण नाही. थँक्यू.